किती लोकांच्या ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे लॅपटॉपमध्ये किंवा मशीनमध्ये डेस्कटॉपमध्ये विंडोज व्यतिरिक्तची ऑपरेटिंग सिस्टम आहे. विंडोज व्यतिरिक्त हात वर करा. आता काही लोकांना तर इथनं सुरुवात असते, मी खरं खरं सांगतोय. म्हणजे विंडोज व्यतिरिक्त पण ओएस आहे. त्या युनिक्सचं नाव युनिक्स नव्हतं, तर आधी नाव होतं मल्टिक्स. काय नाव होतं? कारण मल्टिपल लोक होती कम्प्युटिंग सिस्टीम, मल्टिपल कम्प्युटिंग सिस्टीम अशा सिनारिओमध्ये मल्टिपल लोक होते, पण राहिला किती? एक. आणि एक म्हणजे युनिक, त्याच्यावरनं नाव काय दिलंय? युनिक्स. आता लक्षात घ्या, ठीक आहे? ऐका, नीट ऐका. आता काय सांगू, बरेचसे लोक आजच्याच लेक्चरला आलेत, तर आपण थोडंसं मागून सुरुवात करूया. गोष्टी तुम्ही फक्त मला सांगा आणि मग मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो गोष्टी. आपलं टार्गेट काय माहिती का? नीट ऐका. ही जी हॅश इन्क्लूड आहे ना, याच्या आतला कोड जर तुम्हाला कळला, सीचं लेक्चर शेवटचं संपेल त्या दिवशी मी तुम्हाला लिहून देतो एक गोष्ट, आजच लिहून देतो. नीट ऐका. ज्या दिवशी सीचं लेक्चर संपेल, सी बॅच संपली असं मी बोललो, सी संपला, आता सीपीपीला स्टार्ट करूया, त्या दिवशी ही stdio.h उघडून बघायची. एक पण शब्द असा नसेल, एक पण शब्द की तुम्हाला तो येत नसेल. तुम्हाला काय बोलता? 700 लाईनचं कोड आम्हाला येत असेल, माझ्याकडनं लिहून घ्या, मी तुम्हाला कोर्टोचा स्टॅम्प मारून देतो. मी परत सांगतोय, फक्त अट एकच आहे, एक पण लेक्चर मिस नाही करायचं. जेवढे लेक्चर्स आहेत ना, इथनं पुढे म्हणजे नेक्स्ट लेक्चर, म्हणजे आजचं आणि उद्याचं सोडून जे ऍक्च्युअल लेक्चर चालू होत आहेत 14-15 तारखेला, म्हणजे गणपतीच्या नेक्स्ट वीकपासून, तिथून 14 लेक्चर असणार आहेत. 14. किती लेक्चर? 14 लेक्चर. सीपीपी सीचे फक्त 14 लेक्चर. म्हणजे 14 लेक्चर म्हणजे 8 वीक आपल्याला लागतील टोटल. म्हणजे ऑक्टोबर एंड पर्यंत, म्हणजे दिवाळीपर्यंत तुम्हाला सी संपलेला असेल. तर तुम्हाला सी संपलं की नोव्हेंबरमध्ये आपण सीपीपी संपलेला असेल. का माहिती आहे का? सीपीपी आहे ना, पहिले 8 टॉपिक आहे ना सेम आहेत सी सारखे, त्यामुळे ते सोपे आहेत, ते तुम्हाला कळून जातील. सीपीपी मध्ये महत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत? क्लासेस आणि ऑब्जेक्ट पासून पुढे बाकीचं सगळं, फॉर लूप, व्हाईल लूप, सगळं सी मध्ये जसं आहे ना, सेम टू सेम सीपीपी मध्ये सेम. काहीच चेंज नाही केला, काहीच बदल नाहीये, एक्झॅक्टली सेम आहे. मग आपण ते पुढच्या 8 टॉपिक आहेत ना तेवढेच शिकणार आहोत. पहिले 8 टॉपिक जे आहेत ना, ते तुम्ही इथं शिकलेले असाल 6 टॉपिक मध्ये. पहिल्या ह्यांच्या ॲरे, पॉइंटर वगैरे ते सगळे सेमच आहे. कळतंय ना काय बोलतो? म्हणून कोणाला डायरेक्ट सीपीपीला आम्ही कधीच ऍडमिशन देत नाही. तुम्ही ऑनलाईन पण बघा, आमचा सीपीपीचा कोर्स अवेलेबल आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, प्री रिक्विजिट सी असं लिहिलंय, पण सी कुठे केलेलं असलं पाहिजे? आमच्याकडेच केलेलं असलं पाहिजे. का माहिती आहे का? आमचं सी जवळजवळ 50-60 तासांचं असतं. 50-60 तास मी शिकवणार सीचं लेक्चर्स, तेव्हा तुम्हाला ते सी जाऊन कळणार. मग तुम्ही सीपीपी शिकणार. सीपीपीचे 40-50 तासाचे लेक्चर असतात. ठीक आहे? आय होप तुम्हाला कळत असेल मी काय बडबडतोय. मग चला आता आपण डायरेक्ट कोडला जाऊया. ठीक आहे? नोटीस करा, लास्ट लेक्चरला जी लोक होते बघा, पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज ज्यांची असेल, पहिल्यांदाच शिकतात, त्यांच्यासाठी सांगतोय, कुठली पण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली जाते ना, तर तिचा कोड आहे ना इंग्लिशमध्ये लिहिला जातो. कशामध्ये? इंग्लिशमध्ये, म्हणजे हाय लेवल लँग्वेजमध्ये. हाय लेवल लँग्वेज. पण तुम्हाला माहिती आहे का, जी आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? किती लोकांनी ऑपरेटिंग सिस्टीम शब्द आधी ऐकलाय? शब्द ऐकलाय फक्त, हात वर करतात. हां, ठीक आहे. हां, बरं चला. आता माहिती आहे ना तुम्हाला तुमच्या मशीनमध्ये कुठली ओएस आहे? नक्की माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती आहे? मग चला बरं, हात वर करायचा. किती लोकांच्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉप, काही पण असेल, लॅपटॉप असेल, डेस्कटॉप म्हणजे काय ना, डेस्कटॉप मशीन, हे डेस्कटॉप मशीन आहे. लॅपटॉप म्हणजे काय? आपण तो कॅरी करू शकतो, इकडे तिकडे घेऊन जाऊ शकतो, हँडी असतो तो, बरोबर की? मग ऐका, किती लोकांच्या लॅपटॉपमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे? विंडोज. किती लोकांच्या ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे लॅपटॉपमध्ये किंवा मशीनमध्ये डेस्कटॉपमध्ये विंडोज व्यतिरिक्तची ऑपरेटिंग सिस्टीम आहे? विंडोज व्यतिरिक्त. हात वर करा. ताट हात वर करायचं. आता काही लोकांना तर इथनं सुरुवात असते, मी खरं खरं सांगते. म्हणजे विंडोज व्यतिरिक्त पण ओएस आहे. 3 जगातल्या फेमस ओएस आहे, ऐकलेलं असतील. सांगा कोणत्या कोणत्या? विंडोज, लिनक्स आणि मॅक ओएस. काय म्हणतात? विंडोज, लिनक्स आणि मॅक ओएस. मग आता लक्षात घ्या, किती ओएस असतात? 3. आणि मग तुम्ही म्हणाल, पण माझ्याकडे सर लिनक्स आहे, माझ्याकडे उबंटू आहे. अरे बंटू ऐक, ती लिनक्सची डेस्ट्रो आहे, म्हणजे लिनक्सच पिल्लू आहे. कॅली लिनक्स कोणाचं पिल्लू आहे? लिनक्सचं. रेड हॅट ऐकलंय? ओपन सुजे ऐकलंय? ऑपरेटिंग सिस्टम ऐकल्यात का? नक्की ऐकल्यात? सेंटॉस, बरं जाऊ द्या, ठीक आहे. काही उबंटू ऐकलंय? उबंटू किती लोकांनी ऐकलंय? उबंटू पिक्चरचं नाव नाही बोलत आहे मी, ऑपरेटिंग सिस्टम आहे. ऐकलंय ना? ही कोणाची ऑपरेटिंग सिस्टम आहे माहिती आहे का? लिनक्सची आहे. मग आता तुम्ही म्हणाल, अच्छा हे लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टम आहे, म्हणजे लिनक्सच्या भरपूर ऑपरेटिंग सिस्टम आहे. का माहिती आहे का? लिनक्स आहे ना ओपन सोर्स आहे. ओपन सोर्सचा अर्थ असा होतो, लिनक्सचा सोर्स कोड, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा सोर्स कोड इंटरनेटवर अवेलेबल आहे, डायरेक्ट तुम्ही वाचू शकता. पण विंडोज आणि मॅक
ओपन सोर्समध्ये येत नाहीत. विंडोज तुम्ही पैसे देऊन भरता. बघा ना, 5,000 रुपये लायसन्स कॉपी. आठवते का? मग काही लोक होते, नाही सर, मी माझ्या मित्राने ती सीडी घेऊन आलता आणि तो मला त्याने इन्स्टॉल करून दिलं, त्याने क्रॅक व्हर्जन दिलं तुम्हाला. क्रॅक व्हर्जन म्हणजे लायसन्स कॉपी नाहीये. पण माझं काय म्हणणं आहे, कॉलेज लेवलला लायसन्स कॉपी घेऊन करणार काय? तुम्ही काय प्रोजेक्ट विकणार आहे का कोणाला? नाही ना. मग तुम्ही क्रॅक व्हर्जन सध्या वापरू शकता. पण तुम्ही नोटीस करा, जेव्हा तुम्ही लॅपटॉप घेता तेव्हा तो लॅपटॉपवाला वेंडर जो असतो तो तुम्हाला काय म्हणतो माहिती का, तुझ्या मशीनमध्ये विंडोजचं ऑपरेटिंग सिस्टम टाकलं पाहिजे, तर तुम्हाला 5,000 रुपये तुला एक्स्ट्रा द्यावे लागेल. आठवा. मग तो इन्स्टॉल पण करून देतो. इन्स्टॉलेशनचे 300 किंवा 500 रुपये एक्स्ट्रा घेतो आणि म्हणतो तुला ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करून द्यायचे एवढे पैसे द्यावे लागतील. मित्रांनो, मी परत सांगतोय, ठीक आहे, नीट आहे. तुम्ही म्हणाल सर आपल्याला हे माहिती पाहिजे कसं इन्स्टॉल करायचं. काळजी करू नका, तुम्हाला आम्ही सांगू विंडोज ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल कशी करायची. ठीक आहे, अवघड नाही आहे. स्टेप बाय स्टेप जायचं असतं. विंडोज, लिनक्स, मॅक वगैरे सगळं सोपं आहे, काही अवघड नाही. ऑपरेटिंग सिस्टम मुळात सोपं आहे, पण परत एकदा तेच आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्यात येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या कळणार नाही आहेत. येऊया मॅककडे. मला सांगा, मॅकचं मशीन किती लोकांकडे? मॅकबुक इथे बसलेला 1-2 लोक तरी असेल, तिकडे एक मागे, इकडे 2 जण आहेत. ठीक आहे. बरं, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, बेसिक आहे, बेसिक प्रश्न आहे, आन्सर देऊ शकता, नाही दिलं तरी चालेल. मागे लक्ष द्या. मॅक ओएस आहे ना तुमच्याकडे मागे, शेवटी मॅकचं मशीन आहे, बरोबर ना? मग त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम असतं, तिला मॅकिंटोश असं म्हणतात, बरोबर की नाही? सेम दोघं पण. तर तुम्हाला माहिती आहे ना, ती ऑपरेटिंग सिस्टम आहे ती दुसऱ्या मशीनवरती नाही चालत, ती फक्त मॅकवर चालते. नक्की सगळ्यांना माहिती आहे का? पण तुम्हाला एक पण सांगून पण ठेवतो, मॅकिंटोशचं क्रॅक व्हर्जन पण येतं, त्याला हॅकिंटोश असं म्हणतात. काय म्हणतात? हॅकिंटोश. सर्च करा घरी जाऊन आज, आणि ते तुम्ही लिनक्सच्या मशीनवर पण इन्स्टॉल करू शकता, विंडोजवर पण इन्स्टॉल करू शकता. म्हणजे तुम्ही म्हणाल सर म्हणजे मला मॅक वापरण्याचा फील येणार का? येस, मॅक सारखा फील येतो. सेम मॅकचा UI तुम्ही बघितलाय का? मॅकचा UI आपलं मिनिमाइज कसं होतं बघितलं काय? क्लिक केला गपचूप येऊन बसतो की नाही? मॅकचं मिनिमाइज असं नाही होत. मिनिमाइजवर बटनवर क्लिक केलं, थांबा, तुम्ही बघितलं नसेल काळजी करू नका, आपल्याकडे मॅकबुक आहे, मॅकबुक प्रो. ठीक आहे, मी तुम्हाला एकदा ना निवांत कनेक्ट करून दाखवतो आणि सगळे फीचर सांगतो. का माहिती का? मॅक आहे ना ब्युटी विथ ब्रेन आहे, ब्युटी विथ ब्रेन आहे. नीट आहे का? नीट आहे का? विंडोज आहे ना, विंडोज ब्युटी आहे, मला नाही माहिती ब्रेनचं. ठीक आहे, हां ठीक आहे, पण ऐका, विंडोज पण भारी ऑपरेटिंग सिस्टम आहे, ते पहिलं प्रेम आहे. जर विंडोज नसते ना, कॉलेज शाळेत दिसली नसती ना, लिनक्स जर पहिल्यांदा दिसले असते, आपण विचारच नसता केला डेव्हलपमेंटला याचा, आपण कोडिंगच्या कम्प्युटर फील्डपासनं 5-6 किलोमीटर लांबच पळून गेलो असो उलट्या दिशेने, कळते? पण आपल्याला पहिल्यांदा काय दिसलं सांगा? विंडोज दिसली. मग विंडोज दिसल्यामुळे आपल्याला कसं वाटलं? आईला हे सोपं आहे, क्लिक करू शकतो. गाणी बघा ना, आपण डबल क्लिक करून गाणं वाजवतो. आता नोटीस करा, हे लिनक्स आहे. लिनक्स आहे ना, आधी तर काळ्यावर पांढरं होतं, पण लिनक्सवाल्या लोकांनी काय विचार केला, नाही राव, आपल्याकडे पण थोडा UI छान असला पाहिजे, म्हणून उबंटू वगैरे बघा, उबंटूचा UI चांगला आहे, चांगला आहे असं ते म्हणतात. तुम्हाला बघायचं आहे उबंटूचा UI? दाखवा जरा, बघा उबंटू. हे नोटीस करा, ही उबंटू OS आहे. थांबा, ते अबाउट अस मध्ये जा रे. याच्या अबाउट म्हणजे काय? त्याने अबाउट अस म्हणजे आपण बोलतो ना आपल्याबद्दलची माहिती, तसं या मशीनच्या माहितीमध्ये जाऊया. ठीक आहे, नोटीस करा. याला जरा झूम करूया. हा सिम्बॉल कशाचा आहे? उबंटूचा. विंडोजचा सिम्बॉल कसा असतो माहिती आहे ना? कसा असतो सांगा? 4 विंडोज, 4 खिडक्या, काय बोलताय? 4 बॉक्स असतात ना? हां, नक्की ना? आठवतंय? विंडोजचे लोगो चेंज होत गेले, तुम्ही नोटीस केलं असेल. सुरुवातीला वेगळा होता, नंतर त्याला असे पतंगीसारख्या दोऱ्या पण होत्या, मग नंतर नॉर्मल लोगो होत गेला त्याचा विंडोज. आता सर्च घरी करा जाऊन, विंडोज आहे ना, विंडोजचं नाव विंडोज कसं पडलंय? प्रत्येक गोष्टीची एक स्टोरी असते. लिनक्सचं नाव लिनक्स का पडलंय? तर त्याच्या फाउंडरचं नाव लायनस टोरवॅल्ड आहे. त्याने स्वतःच्या नावावरच ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव काय दिलंय? लिनक्स दिलंय. लायनस, LINUS, लायनस हे त्याचं नाव आहे. तर त्याने काय केलं? पहिले 4 लेटर त्याच्यातले अल्फाबेट घेतले, LINU, आणि उबंटू नावाची ऑपरेटिंग सिस्टीम, आता जी आपण असं बोलतोय उबंटू, हे सगळेचे सगळे लिनक्स पासून आले. मग तो काय म्हणलं माहिती आहे का? ह्यांचा माझा पण एक पॅरेंट आहे, कोण? युनिक्स. म्हणून त्यांनी युनिक्सला डेडिकेट करण्यासाठी तो शेवटचा एक्स आहे, लिनक्स, म्हणून तो लिनक्स आहे. ऍपलचं नाव ऍपल का पडलं? सर्च करा. विंडोजला विंडोजच का म्हणलं जातं? काही लोक बोलतील पण सर याची काय गरज आहे? गरज आहे. उद्या मायक्रोसॉफ्टमध्ये इंटरव्ह्यूला गेला, चुकून असला प्रश्न विचारला, रेडी असाल, माहिती असलं पाहिजे की विंडोज का? मायक्रोसॉफ्ट
म्हणजे मायक्रो लेवलचे सॉफ्टवेअर. ती आधी सॉफ्टवेअरची कंपनी होती मायक्रोसॉफ्ट, माहितीये का तुम्हाला? मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम बनवत नव्हती. मायक्रोसॉफ्ट एक सॉफ्टवेअरची कंपनी होती जी ऍपल सारख्या कंपनींना थर्ड पार्टी सॉफ्टवेअर बनवून द्यायची. मग तुम्ही म्हणाल की सर मग मायक्रोसॉफ्ट या ओएस मध्ये आली कशी? त्याचा प्रवास खूप छान आहे, तो आपण एकदा संगीतात बघूया. आत्ता नको, ठीक आहे, कारण आत्ता बघायला गेलं तर सगळं ओएसच शिकू. इकडे बघा, बघा वाचा. याचं डिव्हाइसचं नाव आहे कोर्टवेब, ठीक आहे. मेमरी किती याच्यामध्ये? 8 GB रॅम आहे या मशीनमध्ये. या इथं जे डेस्कटॉप नाही, लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये. प्रोसेसर बघा कुठला आहे? इंटेलचा कोर i5. इंटेल ऐकलंय? स्टिकर असतो इंटेलचा, आय लिहिलेला असतो त्याच्यावर. प्रोसेसर, ठीक आहे, एकदम. काय करतो प्रोसेसर आजच्या लेक्चरला शिकवेन, काळजी करू नका. परत बोलतोय, सगळं शिकलं जाणार, फक्त पेशन्स ठेवा. ग्राफिक्स कार्ड आहे हे, आता याच्यामध्ये बिल्ट इन ग्राफिक्स कार्ड आहे आपण असं म्हणूया, किंवा एनविडियाचं एक ग्राफिक्स कार्ड आहे बघा, नोटीस करा. एनविडिया कंपनी ऐकलं ना? एनविडिया कंपनी आता सगळ्यात मोठी कंपनी आहे, जगातल्या सगळ्यात श्रीमंत कंपन्यांमध्ये तिचं नाव आहे आता, ठीक आहे. का? तुम्ही सर ऍपल आहे ना? नाही मित्रांनो, एनविडिया. आता एनविडियाचे स्टॉक परत कमी झाले तर ती थोडी मागे येईल, पण लक्षात ठेवा एनविडिया आता जगातली श्रीमंत कंपन्यांमध्ये होती. आणि जो एनविडियाचा फाउंडर आहे, म्हणजे एनविडियाचा ओनर आपण बोलूया ना, CEO, ठीक आहे, जॅन्सन नाव आहे त्याचं, लक्षात ठेवा. जॅन्सन ह्युअँग असं नाव आहे त्याचं, ठीक आहे. तो माणूस आहे ना, त्याचं ना एनविडियामध्ये फक्त 3-4% स्टेक आहे, 3%. तो किती 100%पैकी त्याच्याकडे किती मालकी आहे? 3%. तरी त्याचं व्हॅल्युएशन माहिती आहे किती? $40 बिलियन. $40 बिलियन म्हणजे ऐका, बिलियन डॉलर जे मी बोलतोय ते कळलं पण पाहिजे, कॅल्क्युलेशन कळले पाहिजेत, पैसे कळले पाहिजेत, पैसा धंदा माहिती पाहिजे, धंदा, ठीक आहे, कळलं पाहिजे. कारण की नोटीस करा, कंपनी तुम्हाला बोलले की सांग तुला किती पॅकेज देऊ, तुम्ही असं बोलले द्या तुमच्या मनाने, माझ्या गरजा कमी आहेत सर, माझ्या गरजा. तो बोलतील फ्री मध्ये काम कर, तुला सकाळचं संध्याकाळचं जेवण देतो. तुम्ही म्हणाल ओके चालेल, काय चालेल का? नाही ना. मग तुमच्या डोक्यात असेल ना, अरे पॅकेज मला माहिती पाहिजे. मग पॅकेज माहिती करण्याच्या आधी कंपन्यांचे व्हॅल्युएशन माहिती करून घ्या. माणसांचं व्हॅल्युएशन असतं, जसं की बघा ना, आपण बोलतो एलॉन मस्कचं व्हॅल्युएशन $195 बिलियन आहे, $195 बिलियन. मग बिलियन म्हणजे बिलियन डॉलरचा अर्थ कळला पाहिजे, म्हणजे 8,000 कोटी आत्ताच्या कॅल्क्युलेशन नुसार. 80 रुपये पकडा, डॉलरची किंमत कळते ना, तर 80 रुपये असेल, 82 रुपये असेल, आपण 80 पकडूया. मग मला सांगा 100 कोटी म्हणजे आपण बोलतो की आपल्या भारतामधले 100 कोटी म्हणजे किती झाले? बोला रे, बोला. 100 कोटी म्हणजे आपल्या भारतातले 1 बिलियन झाला ना. आपण इथनं सुरुवात आहे का आपली? हे कोणाचं असं नाही ना, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार इथनं सुरुवात कर, लाख, दशलाख, टिंब असं नाही करायला पाहिजे, ठीक आहे. लाखावरती किती शून्य असतात एवढं तर कळतं. कोटीवरती किती शून्य असतात एवढं तर कळतं. कोटीवरती किती शून्य असतात सांगा? एका कोटीवरती किती शून्य असतील? 7 आहे ना बाबा, गणितात आहात ना तेवढे. हा, मग 100 कोटी म्हणजे एवढं तर कळत असेल, 100 वरती 7 शून्य असतील, आहात ना. मग आता एक इमॅजिन करा, 100 म्हणजे आपण बोलतो ना की $1 बिलियन, मग आपले 100 कोटी म्हणजे 1 बिलियन रुपीज आहे, 1 बिलियन रुपीज. पण जेव्हा डॉलर येते ना तेव्हा गुणिले 80 होईल, आणि गुणिले 80 झालं म्हणजे 8,000 कोटी झाले. म्हणजे $1 बिलियन म्हणजे 8,000 कोटी. मग मी काय सांगतो नीट ऐका, त्या माणसाचं नेटवर्थ $40 बिलियन आहे. मग पटपट करा कॅल्क्युलेशन आणि मला सांगा किती होता? 8 चौक 32 येतं ना गणित? हा, मग सांगा 32 रुपयाची व्हॅल्यू येते. कोण नाही ना असं 32 रुपयाचा माणूस आहे तो? लक्ष आहे ना. म्हणजे बघा ना, $4 बिलियन म्हणजे 32,000 कोटी. मग $40 बिलियन म्हणजे किती आता तरी सांगा? 3,20,000 कोटी. त्या एकट्या माणसाचं व्हॅल्युएशन आहे, एकट्या माणसाची किंमत आहे, त्या एकट्या. मग असाच एलॉन मस्क जर $195 बिलियन असेल तर नका करू कॅल्क्युलेशन, नका करू, ठीक आहे, नका करू, सोडून द्या विषय. आपला आणि त्याचा काही संबंध नाही. तुम्ही म्हणाल सर त्याने दया करावी आणि त्याने मला अडॉप्ट करावं. सर असं कोणाला वाटत असेल नाही का? एखादं वाटेल की असं आहे का स्कोप काही, किंवा त्याचे 1 कोटी पडावेत आणि ते मला भेटावे. अरे दादांनो, त्यापेक्षा मेहनत करा, तिथपर्यंत पोहोचू शकता. चला लक्ष द्या. इथे बघा ओएसचं नाव असतं, ओएस नाव. डिस्क कॅपॅसिटी किती आहे? 1.3 TB. 1.3 TB म्हणजे 1 TBचे हार्ड डिस्क आहे असं आपण थोडक्यात बोलूया. ओएस नेम काय? वाचा, उबंटूचं पण व्हर्जन आहे 20व व्हर्जन, आणि उबंटूच्या पुढे LTS लिहिलंय म्हणजे लॉंग टर्म सपोर्ट. लॉंग टर्म सपोर्ट म्हणजे ही ऑपरेटिंग सिस्टीम आम्ही दूरपर्यंत सपोर्ट देणार आहोत, याच्यामध्ये अपडेट तुला येत राहतील. लॉंग टर्म सपोर्ट कळते का रे? हा, मग आता मला सांगा
हा उबंटू आहे. आता 64 बीट आहे, GNU व्हर्जन आहे, विंडोज सिस्टीम आहे X11 वगैरे. X11 म्हणजे विंडोज सिस्टीम म्हणजे UI पण दिसतो ना याच्यामध्ये, तर ते X11 नावाचा विंडोजची सिस्टीम आहे. विंडोज म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम नाही ते. ही ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? लिनक्स आहे. आणि लिनक्सची पण कोणती ऑपरेटिंग सिस्टीम? उबंटू. म्हणजे लिनक्सची माणसं आहेत ना पिलावळ, त्याच्यातलं एक पिल्लू म्हणजे उबंटू आहे. जसं रेड हॅट ऐकलं? कॅली लिनक्स. उबंटू सारखंच लिनक्सचा कोण आहे? हा माणूस आहे एक. ठीक आहे, कळलंय सगळ्यांना? मग आता तुम्ही नोटीस करा, जा रे तिकडे जरा बघा. आता गरीब बघा, ह्यांची गरिबी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दिसेल UIच्या बाबतीत, पण हे डोक्याने खूप श्रीमंत आहेत. ठीक आहे, चला क्लिक करा तिकडे, जा कुठे पण नोटीस करा. हे कसं दिसतंय? हेच विंडोज मध्ये तुम्ही नोटीस केलं का? टाईल्स दिसतात, टाईल्स. विंडोज कसं दिसत? त्याच्यावर गेलं की असं ते वर आल्यासारखं वाटतं, ग्लॉसी लुक येतो. ऑपरेटिंग सिस्टीम बघितलं ना विंडोजची? विंडोज 10 असेल ना तुमच्याकडे? 11, 12 कुठलं आहे? विंडोज 11. किती लोकांकडे? हात वर करा. विंडोज 11 माहिती असलं पाहिजे बरं का. कुठे शोधायचं आता हे? जाऊ द्या, गुगलला विचारा. माझ्या लॅपटॉपमध्ये कुठली OS आहे मला कसं कळणार? मग तो तुला बोलतो थांब बाळा, मी तुला सांगतो, त्या स्टेप फॉलो कर. मग तो बोलतो इथं क्लिक कर, याच्यात जा, इथे जा, तिथे दिसेल बघ तुला नाव, ते तुझ्या OSचं नाव आहे. काही लोकांना हे फार बेसिक वाटेल, पण थांबा. काही लोकांचे एक्सप्रेशन असे, हे तर मला माहिती ते तू शिकवतोय, आजच कळेल. जे नाही माहिती ते आल्यानंतर कसं वाटतं. असे कितीतरी लोक ज्यांना हे पण माहिती नाही, मग ते शून्यात आहेत की नाही. मग आता आपण सुरुवात करूया शून्यापासून. तर बघा इथे बघा, हे यांच्या इथं आता मला तू कुठेतरी क्लिक करायचं. एक काम करे, यांच्या डेस्कटॉपवरती जा. इथे बघा. आता तुम्हाला असं वाटतं की सर छान दिसतंय की, एवढं पण वाईट नाही. हे वाईट आत्ता नाहीये, पण आधीचं लिनक्स फक्त आहे ना काळ्यावर पांढरं होतं. हे लोगो पण एवढे छान दिसायचे नाही. एकदम बेसिक OS होती. ती काय म्हणते, माझं ब्रेन भारी आहे पण माझ्या UI कडे येऊ नको. तुला जर UI पाहिजे ना तर तू विंडोज कडे जा. UI म्हणजे युजर इंटरफेस. UI जर छान पाहिजे तर काय वापर? विंडोज. पण जर तुला वाटते परफॉर्मन्स भारी पाहिजे, व्हायरस प्रोन नकोय, आणि विंडोज मध्ये अँटीव्हायरस असतात. लिनक्स वरती कधी बघितले काय अँटीव्हायरस टाकलाय? नाही का? कारण हे काय बोलतात, आम्ही अशी लोक आहोत की आमच्याकडे व्हायरस येण्याचा चान्सच नाही. आमची फाईल सिस्टीमच तशी आहे. आता फाईल सिस्टीम म्हणजे काय ते नंतर शिकू आपण. ठीक आहे, विंडोज मध्ये छान छान दिसायच्या नादात एवढे व्हायरस अट्रॅक्ट झालेत ना, तुम्हाला तर माहिती असेल, जे सुंदर असतात तिथे व्हायरस जास्त येतात. म्हणजे याचे दोन अर्थ आहेत. आता कसं घ्यायचं ते तुम्ही बघा. जे सुंदर असतात तुम्हाला तर व्हायरसचे मेसेज पण येत असतील. मग तुम्हाला काय आला एक व्हायरस, अरे वा अँटीव्हायरस आहे आमच्याकडे, लातेने ठप उडवून लिहिलं, बरोबर हा अँटीव्हायरस आहे. मग ऐकलं असेल तुम्ही क्विकिल, इंडियाज लार्जेस्ट अँटीव्हायरस. काय शोधतोय? काहीच नाही. ठीक आहे, नीट लक्ष द्या. त्यापेक्षा आहे ना हे लिनक्सचं मशीन वापरूया आपण, छान वाटतंय. उबंटू बघा, आता इथे आतमध्ये जा रे, डेस्कटॉपवरती जाय का हे, नाही तर टर्मिनल. हा बघा टर्मिनल, सगळ्यात जास्त वापर आहे ना याचाच केला जातो. हे टर्मिनल आहे आणि आपण कोड करताना याचाच वापर करणार आहोत. मग आता इथे नोटीस करा, इथं छान UI दिसतोय का? नाही. याचं काय म्हणणे, आम्ही काळ्यावर पांढरी लोक आहोत. मग चला मित्रांनो, आता जे लोक लास्ट लेक्चरला नव्हते त्यांना एक लक्षात आलेलं असेल, ऑपरेटिंग सिस्टीमच्या 3 टाईप आहेत. कोणते कोणते सांगा? विंडोज, लिनक्स, मॅक. पण आता लक्ष द्या नीट, या तिन्ही ऑपरेटिंग सिस्टीम एकाच ऑपरेटिंग सिस्टीम पासून आल्यात. त्या ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव आहे युनिक्स. काय नाव आहे? युनिक्स. शब्द आधी किती लोकांनी ऐकला होता? हात वर करायचं, चला पटपट. युनिक्स, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम ऐकले? एवढ्या लोकांनी ऐकलं होतं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, आणि बाकीच्यांनी ऐकलं नसेल तर काळजी करू नका. तुम्ही इथंच आपण समाधान मानूया, तुम्हाला विंडोज माहिती आहे, लिनक्स पण माहिती आहे. ठीक आहे. हा, आता जी मगाशी असं करत होते ना तोंड असं, काय बेसिक नॉलेज होते, आता आलो ना तेच मी तुम्हाला सांगतोय. बघा, हा तुम्ही ऐकला होता का कधी? नाही ना. मग आता ह्याची हिस्ट्री आणि ह्या तिघांची हिस्ट्री हेच आपल्याला सुरू करायचं आहे. इथे घेऊया एक विंडोज. ठीक आहे, विंडोज. इथे कोण आहे? लिनक्स. बोला पटपट. मॅक OS. हा, आता नोटीस करा सगळ्यांनी, ह्याच्या कंपनीचं नाव सांगा रे पटपट. मालकाचं नाव सांगा. कंपनी जाऊ द्या, मायक्रोसॉफ्ट आहे आपण मान्य आहे. मालकाचं नाव चला. बरं, किती लोकांना असं वाटतंय की बिल गेट्स एकटाच फाउंडर नव्हता? बिल गेट्स एकटा फाउंडर नाहीये. आता काही लोक बोलतील नाही सर विंडोजचा. परत सांगतोय, आता मी तुम्हाला पण टास्क देत राहणार. आज घरी गेल्यानंतर शोधायचं, उद्या लेक्चर आहे ना, मला उद्या सांगायचं बिल गेट्सचा पार्टनरचं नाव काय होतं. मायक्रोसॉफ्टमध्ये 2 ओनर आहेत. मायक्रोसॉफ्टचे 2 ओनर आहेत. ठीक आहे, 2 ओनर आहेत. किती ओनर आहेत? 2. एकटा बिल गेट्स ओनर नाहीये. ठीक आहे, यांच्याबरोबर अजून एक ओनर होता. ठीक आहे,
त्यांचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे. हा, इथे लिनक्स तर एकाच माणसाने शोधले, त्यांचं नाव आहे लायनस टोरवॅल्ड्स. लायनस टोरवॅल्ड्स, काय नाव आहे? लायनस टोरवॅल्ड्स. बघा ना, याच्यातला LINU आणि जो हा X आहे ना, X स्टँड्स फॉर युनिक्स आहे, म्हणून याचं नाव बघा ना, त्यांनी स्वतःचं नाव आणि युनिक्स याचं मिक्स करून ऑपरेटिंग सिस्टमचं नाव दिलं लिनक्स. किती छान आहे. ठीक आहे, याची पण स्टोरी आहे. तुम्ही शोधली ठीक आहे, नाही शोधली तर मी कधी ना कधी लेक्चरमध्ये सांगेन निवांत थोडं 15-20 मिनिटं वेळ काढून तुम्हाला विंडोजची पण स्टोरी सांगेल. विंडोज कसं नाव दिलं त्यांनी, विंडोजचं नाव विंडोजच का दिलंय याची पण स्टोरी आहे बरं का. इवन याचा लोगो बघितलाय का तुम्ही मॅकचा, कसा असतो? खाल्लेला ॲपल, तुम्हाला माहिती आहे का? त्याची पण एक स्टोरी आहे की का खाल्लेला ॲपल दिलाय. तुम्ही म्हणाल की सर म्हणजे सगळ्यांचं, येस, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक स्टोरी असते, काहीतरी रिझन असेल ना त्यांना. मग तेव्हा याचाच अर्थ काहीतरी विचार करून ते लोगो दिला असेल ना मॅकचा, तर तिथे ना त्याची स्टोरी आहे. तर तुम्ही ना जायचं आणि सर्च करायचं की काय स्टोरी. तुम्हाला ना थोडं सर्च करायला लागा, माहिती पाहिजे गोष्टी. मग आता बघा, यांचं फाउंडरचं नाव सांगा. अरे बोला बोला, पटपट बोला, चला. स्टीव्ह जॉब्स, नक्की ना? 3 आहेत, 3 +2 आहेत, +2. एकटे नव्हते, +2 आहेत. अजून 2 माणसं आहेत, इथं +1 आहे. एकटे नव्हते, +1 आहे. अजून तुम्हाला सांगायला गेलं ना तर तुम्ही हँगच व्हाल गोष्टी. मग हाच मला तुम्हाला समजून सांगायचं की जे आपल्याला वाटतंय ना, जी माणसं फेमस आहेत फक्त त्यांच्याकडे बघू नका, त्यांच्या बरोबरीने जी माणसं होती ना त्यांच्याकडे पण लक्ष द्या. हे ना मार्केटिंग जिनियस होते, पण यांच्याबरोबर स्टीव्ह वॉजनियाक नावाचा एक माणूस होता, तो कोडर होता. ठीक आहे, रॅन वॅन नावाचा एक अजून एक माणूस आहे. तुम्ही बघाल ना तर तुम्हाला हे मी म्हणतोय की ही 2 माणसं कोण आहेत तुम्ही शोधा. इथे एक माणूस शोधा, हे तर एकटेच होते. ठीक आहे, तसंच ही ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी पण आहे ना वेगवेगळी माणसं होती. तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी 3 कंपन्या होत्या. किती कंपन्या होत्या? 3. ऐका, किती कंपन्या होत्या मी सांगतोय, माणसं नंतर बोलू आपण, लक्ष द्या. आता बघा कनेक्ट होतील डॉट सगळे. तुम्हाला असं प्रश्न पडेल हे तू का शिकवतोय, कारण इथनच तुम्हाला कळेल की सीचा जन्म आहे ना याच गोष्टीमुळे झालाय. बोलू एक वाक्य, ऐका. विंडोज लिहिताना सी मध्ये लिहिलंय, लिनक्स सी मध्ये लिहिलंय, मॅक सी मध्ये लिहिलंय. म्हणजे याचा अर्थ ह्यांचा जन्म व्हायच्या आधी सी प्रोग्रामिंग लँग्वेज आलेली होती. पटतंय की नाही? आणि तीच आपण आत्ता शिकतोय. सी प्रोग्रामिंग लँग्वेज किती साली आली माहिती आहे ना? 1972 साली. किती साली? 1972, 1972. लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. किती साली आले? 1972 साली. आज चालू आहे 2024. काही लोक बोलतील एवढी जुनी मी लँग्वेज शिकतोय. मुरले लँग्वेज चांगलीच, लोणचं कसं मुरून जातं तसं आपण बोलतो ना. पण ऐका, हा विचार का नाही करत आहे, एवढ्या वर्षानंतर सुद्धा ह्या लँग्वेजला रिप्लेसमेंटच नाही भेटले. लो लेवलची लँग्वेज आहे, एवढी जुनी लँग्वेज आहे, म्हणजे हिच्या एवढा परफॉर्मन्स अजूनही कुठल्या लँग्वेजचा नाही, म्हणून अजूनही वापरली जाते सी. याचाच अर्थ ही स्ट्रॉंग लँग्वेज आहे की नाही. मग आता तुम्हाला असं वाटत असेल ना, कोण माणूस आहे ज्याने सीचा शोध लावला? किती लोकांना या व्यक्तीचं नाव माहिती आहे? त्यांनी हात वर करा. सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा शोध लावलेल्या व्यक्तीचं नाव. डेनिस रिची, नक्की ऐकलंय का? आता काही लोक बोलतील हे का, मी कशाला नाव लक्षात ठेव. लक्षात ठेवा रे. ठीक आहे, आता मी थोडं चुकीचं वाक्य बोललो असतो रे, पण एकदम काही लोकांना लागेल मनाला ते, त्यामुळे नको. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे ना आपल्या सिनारिओमध्ये लिजंड लोक आहेत, बरोबर की नाही? हे डेनिस रिची वगैरे, यांनी जर सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा शोध नसताना लावला तर तुम्हाला माहिती आहे का, सी नसताना तर युनिक्स आपल्याला समजलीच नसती. सी प्रोग्रामिंग लँग्वेज नसताना तर युनिक्स लोकांना समजली नसती. युनिक्स समजली नसती तर युनिक्सवरनं ह्या ऑपरेटिंग सिस्टीम बनल्या नसत्या. आणि विचार करा, विंडोज जर नसता तर तुम्ही पण नसते इथे, माझा क्लास पण नसता. कळते का? तुम्हाला विंडोजची आवड निर्माण झाली, तुम्हाला वाटलं मला प्रोग्रामर बनायचंय, मला गेम बनवायचा आहे, मला ह्या गोष्टी बनवायच्या, तर मला ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मी कुठला तरी, माझ्याकडे लॅपटॉप पाहिजे की नाही. मग लॅपटॉपमध्ये काय आली? विंडोज. तुमच्या लक्षात आलं ॲप्लिकेशन बनवले जातात, मग ॲप्लिकेशनसाठी प्रोग्रामिंग शिकत गेला. पण हा विचार करा ना, याचा जन्म पण कुठनं तरी झालाय ना, मग ह्याचा पण जन्म कशामुळे तरी आलाच असेल ना. मग आता तुम्हाला सांगतो, इथं ना आधी 3 कंपन्या होत्या, नीट लक्ष द्या. ग्रॅहम बेल नाव ऐकलंय? याचा आणि कोडिंगचा काही संबंध नाही, तो बुकी दिला होता. लक्ष द्या, पटपट झोपू नका. ठीक आहे, ऐका. ग्रॅहम बेल, टेलिफोनचा शोध. अरे लहानपणी ऐकायचो राव आपण. टेलिफोनचा शोध कोणी लावलाय? टेलिफोन, अँड्रॉइड फोनचा नाही रे, टेलिफोन रे. उचलला, कानाला लावला, ठेवला. टेलिफोनचा शोध कोणी लावला होता? ग्रॅहम बेल. ऐकलंय का? मग त्यांची एक लॅब आहे, AT&T बेल लॅब.
नीट आहे का? सगळ्यात पहिली ही ऑपरेटिंग सिस्टीम आली युनिक्स. ठीक आहे. हां, कोणी शोधला, कुठल्या कंपनीने शोध लावलाय? AT&T आणि बेल. ही एकटी नव्हती. या कंपनीचं नाव किती लोकांनी ऐकलंय? GE. ऐकलंय नाव? नक्की ना? GE फुल फॉर्म याचा वेगळा आहे. आता तुम्हाला माहिती आहे, एक सांगतो थांबा. स्कॅनचं मशीन बघितलंय का? MRI वगैरे करतं, स्कॅन असतं, ते माणूस झोपतो आणि त्या मशीनमध्ये जातो. त्या मशीन्स तुम्ही नोटीस करा, ज्या कंपनीच्या असतात ना, तर ही कंपनी आहे, ही एवढी जुनी कंपनी आहे, 1913-14 मधली कंपनी, एवढी जुनी कंपनी आहे. सांगा फुल फॉर्म काय राव? बोला, कोणाला माहिती आहे? नाही माहिती? कोणालाच नाही माहिती? जनरल इलेक्ट्रिक नावाची कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक्स मधली कंपनी आहे. ऐका, मी स्टोरी सांगतोय, नीट लक्ष द्या. ही कुठली लॅब होती? बेल लॅब. याच्यामध्ये टेलिफोनचा शोध लागलाय, ग्रॅम बेल. आठवते का? मग आपण असं बोलूया इकडून, ह्याची लॅब आहे ती, त्याच्या नावाने लॅब ओपन केले. याच्यामध्ये ट्रान्झिस्टर वगैरे तुम्हाला कळेल, याच्यामध्ये बरेच शोध लागलेत. पण आता सध्या लक्षात ठेवा, ही एक कंपनी आणि एक युनिव्हर्सिटी होती, MIT कोथरूड. नाही, कोथरूडचं नाही. ठीक आहे. MIT नावाची युनिव्हर्सिटी आहे. याचा फुल फॉर्म किती लोकांना माहिती आहे, किंवा ही युनिव्हर्सिटी ऐकले अशी किती लोक आहेत? मी MIT कोथरूड बद्दल बोलत नाही, मी परत सांगतोय. जर तुम्ही इथला जर फुल फॉर्म सांगितलं तर मी पटके देईन. ठीक आहे. हां, चला बोला बोला. हां, पुढे. गुड. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. MIT नावाचं कॉलेज हे कोथरूडचं नाही आहे, आपल्या कोथरूडचा वेगळा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. मॅसेच्युसेट्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कळलं का? अशा नावाचं एक युनिव्हर्सिटी आहे. या तिघांनी मिळून एक ऑटोमेशनचा प्रोजेक्ट बनवत होते. ऑटोमेशन म्हणजे काय? ऑटोमॅटिकली काहीतरी गोष्टी काम व्हायला पाहिजेत, म्हणून ते काय बोलूया, असे सिस्टीम बनवूया की जी ऑटोमॅटिकली चालेल. म्हणजे एक्झाम्पल बोलूया, ऑटोमॅटिक सिस्टीम म्हणजे काय? लिफ्ट. आता एक्झाम्पल घेऊया. लिफ्टमध्ये तुम्ही आलात, समजा लिफ्टने तुम्ही बटन दाबलं, 3 नंबरला तुम्हाला यायचंय, 3 नंबरचं बटन दाबलं. तुम्ही इमॅजिन केलं का काय होते आतमध्ये? तुम्ही फक्त लिफ्टमध्ये आला, 3 नंबरचं बटन दाबलं, दरवाजा ऑटोमॅटिकली बंद झाला, तुम्ही वरती आला, 3ऱ्या फ्लोअरला, बाहेर उतरला, क्लासमध्ये आला. आता तुम्ही नोटीस करा, सगळ्यांनी नीट ऐका मी काय बोलतोय. ऐकताय ना? हे कसं चाललंय? तर हे ऑटोमेशनने चाललंय. तुम्ही आल्यानंतर परत कोणीतरी खाली 0व्या फ्लोअरला आलं, 0th फ्लोअरला, ग्राउंड फ्लोअरला, त्याने परत तिथलं बटन दाबलं, लिफ्ट बोलवली, लिफ्ट परत खाली गेली, परत त्याने 3 नंबरचं बटन दाबलं, तो वरती आला. हे ऑटोमॅटिकली चालतंय. दरवेळेस मला सांगा बरं, तुम्ही आतमध्ये आले, लिफ्ट अनइन्स्टॉल करून ठेवली जाते का साईडला? तर तिचं इन्स्टॉलेशन एकदाच केलंय, ती परत परत ऑटोमॅटिकली चालू आहे, काम करते की नाही? कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला करंट सप्लाय होतोय. मग यांनी काय विचार केला, एक ऑटोमेशन सिस्टीम बनवायची असा त्यांच्याकडे प्रोजेक्ट आलेला. मग त्यांनी ते बनवता बनवता, ती ऑटोमेशन सिस्टीम बनवता बनवता या तिघांमध्ये हे लीड करत होते. कोण? AT&T आणि बेल. मग जनरल इलेक्ट्रिक होतं, MIT होतं, हे 3 जण होते. पण ही सिस्टीम बनवता बनवता खर्च एवढा वाढत गेला की युनिव्हर्सिटीला तो झेपे ना. आता माहिती आहे ना, वेळ लागणार, लोक काम करणार, खर्च वाढत गेला. मग ते बोलले आम्ही बाहेर पडतो. यांच्या बरोबरीने ही कंपनी पण बोलली आम्ही पण बाहेर पडतो. आता राहिली एकच कंपनी. ही तगडी कंपनी होती, कारण की हे ऑलरेडी रिसर्च टीम होती यांच्याकडे आणि त्यांच्याकडे फंड्स पण तेवढे होते. मग ही एकटीच कंपनी लागली. आधी या युनिक्सचं नाव युनिक्स नव्हतं, तर आधी नाव होतं मल्टिक्स. काय नाव होतं? कारण मल्टिपल लोक होती कम्प्युटिंग सिस्टीम, मल्टिपल कम्प्युटिंग सिस्टीम, अशा सिनारिओमध्ये मल्टिपल लोक होते. पण राहिला किती? एक. आणि एक म्हणजे युनिक, आणि त्याच्यावरनं नाव काय दिलंय? युनिक्स. आता लक्षात घ्या. ठीक आहे, ऐका, नीट ऐका. आता काय सांगू, आता ह्यांच्या बरोबरीने काम करणारी लोक होती. नीट कळतंय ना रे? यांनी काम करायला सुरुवात केली, 5-6 वर्ष झाले. त्यानंतर ही ऑपरेटिंग सिस्टीम बनून तयार झाली. काय बनून तयार झाली? ऑपरेटिंग सिस्टीम. किती साली माहिती आहे का? 1969. किती साली झाले? 1969. हे ऐका, हिस्ट्री ऐकायला आवडते ना? आता लक्षात घ्या, कोणी पण विचारलं ना, तुम्हाला बोललं ना सी प्रोग्रामिंग लँग्वेज येते का, एवढं फक्त त्याला विचारा. मला प्रोग्रामिंग लँग्वेज येते की नाही मी तुला नंतर सांगेन. आधी सांग सी प्रोग्रामिंग लँग्वेज किती साली आले. मग तो पुस्तकात वाचून सांगेल तुम्हाला 1972 साली आले. पण तुम्ही त्याला विचारा, बोललं का आले, मग तो तुमच्याकडे हसेल, बोले का आले म्हणजे येडा आहे की रे, जेवतो ना, का जेवतो, असलं तुम्हाला फालतू प्रश्न विचारेल. पण त्याला सांगायचं आपलं रिझन वेगळं असतात, पण प्रोग्रामिंग लँग्वेज येण्यामागे काहीतरी रिझन असतं. आता तुम्हाला सांगतो काय रिझन आहे. 1969 साली युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवून झाली. मग ही जी AT&T आणि बेलची जे मॅनेजमेंटची टीम होती ना,
ते ह्यांच्या लोकांना काय म्हटलं माहिती का, एवढा उशीर केला एक तर तुम्ही ओएस बनवायला, ठीक आहे, आता तशी पण ती कोण घेणार आहे मार्केटमध्ये, आम्ही ह्याच्यासाठी प्रमोशन करणार नाही आहोत, सोडून द्या, हा प्रोजेक्ट बंद करूया. मग ह्याच्यामध्ये जी काम करणारी लोक होती त्या 3 माणसांचं नाव तुम्हाला सांगतो. म्हणजे इथे बघा, आठवतंय का, या माणसाला आता तुम्ही ओळखताय, काय नाव आहे, डेनिस रिची. दुसरा माणूस आहे केन थॉम्सन. हे लक्षात राहील का, नाव लक्षात राहतील ना, लिहून ठेवा नाही तर. आणि हा एक आहे ना, हा माणूस ऍक्टिव्हली प्रेझेंट नव्हता. म्हणजे काय, तो हे कोडिंग करायला नव्हता, पण बोलतो ना प्रत्येक ह्याचे आपल्याला डॉक लिहावे लागतं, डॉक्युमेंटेशन असतं, माहिती आहे ना, काही गोष्ट असेल तर त्याचं डॉक असतं, ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याची माहिती असते. तर याचं नाव आहे ब्रायन कर्निघन. नीट आहे का, नीट आहे का, किती माणसं आहेत आता ही 3, आता ही ह्या टीमचाच पार्ट होती असं समजा. मला सांगा युनिक्स किती साली आलं, 1969, 1969 साली आलं. बरं, यांनी ही एक सिस्टीम बनवली होती, त्यालाच ते काय बोलले, एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणजे ऑटोमॅटिक चालणारी सिस्टीम आहे. ऑटोमेशन कळतं ना, बरं एवढं तर कळतं ना, ऑटोमेशन सिस्टीम म्हणजे, ऐका, हे तुम्ही मोठ्या मोठ्या कार बघता, ह्युंडाईच्या कार, कोणी माणूस असा पत्रा ठोकताना नाही दिसणार तुम्हाला, का माहितीये का, कारण हे सगळं बनतं ना तेव्हा रोबोट सारख्या मशीन्स आहेत आणि त्या ऑटोमॅटिकली असेंबल करतात सगळे पार्ट, तिथं मॅन पॉवर पण नाही लागत. हे तुम्हाला माहिती आहे ना, गाडी अशी मोठी, तुम्ही युट्यूबला सर्च करा ना की कार कशा बनल्या जातात, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, तुम्हाला कळेल की तिथं मशीन्सच जास्त आहेत. मग ते मशीन माणसासारखं कसं काय काम करतं, एक सेट घेतं इकडे ठेवतं, गाडी आली की त्या सेटमध्ये इंजिन इन्स्टॉल केलं जातं. याचा अर्थ त्या मशीनला, त्या रोबोटला ऑलरेडी प्रोग्रामॅटिकली सेट केलाय, म्हणजेच तो ऑटोमेशनची एक सिस्टीम आहे, म्हणजे तो एक ऑपरेटिंग सिस्टीम वरती चालतोय. अरे कळतंय की नाही, म्हणजे ती काय एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मग बघा बरं, यांनी पण असंच एक काहीतरी गोष्ट बनवली होती, त्याला ते काय बोलले, ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याचं नाव त्यांनी काय दिलंय, युनिक्स. पण आता झालं काय, यांनी काय सांगितलं, यांची जी मॅनेजमेंटची टीम होती ते बोलले आम्ही काय ह्याला प्रमोट करणार नाही. यांचं सटकलं डोकं, हे काय म्हणले, आईला एवढे आपण मेहनत घेतलंय, याच्यावरती काम केलंय, ही एवढी तगडी गोष्ट आहे की ह्यांच्या लक्षात नाही तर ही किती भारी गोष्ट आहे. मग ते काय म्हणले, एक काम करूया, ऑपरेटिंग सिस्टीम आपण युनिव्हर्सिटीज वगैरे कॉलेजेसमध्ये अभ्यासासाठी देऊन टाकूया, मग लोक त्याच्यातनं याच्यामधनं स्वतःच्या काही काही गोष्टी बनवून ठेवतील. म्हणूनच त्यांनी युनिक्सला ओपन सोर्स केला, म्हणजे बाहेरच्या लोकांना द्यायचा विचार केला. पण आता गोची काय झालेली ऐका, प्रॉब्लेम काय झाला होता, युनिक्स आहे ना लो लेवल लँग्वेजमध्ये, म्हणजे आपण असं बोलूया असेंब्ली लाईक लँग्वेजमध्ये लिहिलं गेलं होतं. असेंब्ली ऐकलंय, किती लोकांनी असेंब्ली शब्द ऐकलाय, असेंब्ली लँग्वेज म्हणजे नाही ऐकलं तुम्हाला, अजून नसेल ना, कुठल्या इयरला असतं रे असेंब्लीचं, 3rd इयरला असतं का 2nd इयरला असतं, मग हे 2nd इयरलाच तर आहेत, 2nd इयरला 2nd सेमला असेल ना. मायक्रो प्रोसेसर वगैरे सब्जेक्ट होते का, की आता पुढच्या सेमला आहेत, ठीक आहे. असेंब्ली लँग्वेज म्हणजे काय माहिती आहे का, आपला जो इंग्लिश मधला कोड आहे ना तो लो लेवल लँग्वेज म्हणजे असेंब्ली लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट होतो आणि त्यानंतर बायनरी मध्ये कन्वर्ट होतो. मध्ये कुठली लँग्वेज आहे, असेंब्ली, म्हणजे ही पण हाय लेवल लँग्वेजच्या खालची झाली. मग असेंब्ली लेवल लँग्वेज आणि इतर लँग्वेज मध्ये बनवला गेला होता, जो कोड आहे ना लोकांना कळणार नव्हता. मग आता ह्यांना प्रॉब्लेम काय दिसायला लागला, लोकांपर्यंत पोहोचायचं तर हे इंग्लिशमध्ये आलं पाहिजे. मग त्यांना असं वाटलं एक प्रोग्रामिंग लँग्वेज अशी पाहिजे ज्याच्यामध्ये आपण ह्याला लिहूया, या ऑपरेटिंग सिस्टीमला लिहूया आणि आपण जगामध्ये देऊ शकतो. आणि म्हणूनच याच्यामध्ये डेनिस रिची या व्यक्तीने सी नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज लिहायला सुरुवात केली. मला सांगा, ही स्टोरी जुन्या लोकांना सोडून ऑलरेडी किती लोकांना माहिती होती की सी प्रोग्रामिंग लँग्वेज कधी आले? 1, 2 कुठून माहिती पडली तुम्हाला? क्लास कुठला क्लास? आम्ही गोखले सरांचे स्टुडंट आहे सगळे. केलंय का? हां, हे जे शिकवणारे सर आहेत ना युनिक्स, ते मी नाव घेतो ना, लास्ट टाइम सांगितलं होतं, आमचे एक सर आहेत ते डॉक्टर आहेत. कोण होतं का लेक्चरला? पहिल्या होते ना लेक्चरला, मी काय सांगितलं होतं, आमचे एक सर आहेत डॉक्टर विजय गोखले, ते आधी युनिक्स शिकवायचे पण आता त्यांनी बंद केलंय. हां, लास्ट बॅच होती, ठीक आहे, त्यांनी बंद केलं शिकवायचं. ते काय आता ओपन जेल शिकवतात, म्हणजे गेम प्रोग्रामिंग शिकवतात, फक्त गेमिंग आणि RTR, जे की CCPP मध्ये शिकवतात. म्हणजे तुम्ही म्हणाल गेमचे इंजिन वगैरे CCPP, यस, गेम इंजिन सगळेच्या सगळे CCPP वर चालतात, म्हणून CCPP महत्वाचे, आज पण तेवढ्या स्ट्रॉंग लेवलला बसलेले. आता नोटीस करा, लक्ष द्या सगळ्यांनी, नीट आहे का काय होतंय. मला सांगा, युनिक्स आधी होती कशामध्ये? असेंब्लीमध्ये. मग लोकांना द्यायचे का, द्यायला लागली रे सांगा लोकांना? कारण ह्यांच्या हे जे AT&T आणि बेलचं मॅनेजमेंट होतं ना, ते बोलले की ही ऑपरेटिंग सिस्टम वाटत नाही चालेल एवढी, त्यापेक्षा आम्ही हा प्रोजेक्ट डिस्कार्ड करतोय. डिस्कार्ड म्हणजे काय, बंद करून टाकूया. मग यांना असं वाटलं की अरे एवढी मेहनत केले राव, हे तर लोकांपर्यंत तरी जाऊ द्या, म्हणून यांनी युनिव्हर्सिटीजला शिकवण्यासाठी
हा सिनारिओचा विचार केला की युनिव्हर्सिटीला गेले पाहिजे. मग डेनिस रिचने काय बोलले, मी एक प्रोग्रामिंग लँग्वेज लिहितो आणि त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं त्यांनी नाव दिलं सी प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि ही सी प्रोग्रामिंग लँग्वेज किती साली लिहिले माहितीये का, 1972 साली. आता मला सांगा युनिक्स आधी आलंय का सी आधी आलंय? बोला. युनिक्स किती साली आलं? 1969 ला. आणि सी कधी आले? पण आता नीट एक सांगा, पण युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम सी लँग्वेज मध्येच लिहिली गेले. याचा अर्थ 1973 साली युनिक्सला परत लिहिलं गेलं कुठल्या लँग्वेजचा वापर करून? सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून. म्हणून तुम्ही आज जर सर्च केलं ना युनिक्सची प्रोग्रामिंग लँग्वेज काय, तर तुम्हाला आन्सर मिळतं सी प्रोग्रामिंग लँग्वेज. पण मला सांगा सीचा जन्म तर युनिक्सच्या नंतर झालाय. नंतर आलेला माणूस आधीच काम कसं काय करेल? ते मॅप होतोय ना. मग सांगा बरं हे कधी आलंय? 1972 साली. ओएस कधी बनली? 1969 साली. आणि मग रिराईट कधी केली? रिराईट म्हणजे काय ना, परत लिहिली. कशामध्ये लिहिली? सी मध्ये. किती साली? 1970. मग याच्यानंतर सगळ्यांना दिली गेली आणि प्रत्येकाने स्वतःची युनिक्स वरनं ऑपरेटिंग सिस्टीम करायला तयार केली. म्हणजे बोलतो ना आपण युनिक्स पासून बऱ्याचशा कंपन्यांनी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करायला घेतले. मग तसं तुम्हाला ऐकलं असेल बीएचडी युनिक्स नावाचं एक युनिक्स आहे. बीएचडी बर्कले सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशन. बर्कले ऐकले का? कंपनीचं नाव आहे का? ही युनिव्हर्सिटी पण आहे बर्कले. ठीक आहे, कॅलिफोर्नियाची युनिव्हर्सिटी आहे. मग त्यांनी काय केलं, स्वतःची बीएचडी युनिक्स काढली. याचाच अर्थ काय, ती कशावर इन्स्पायर होऊन काढली? युनिक्सवरनं. लायनस टोरवॅल्डने काय केलं, युनिक्सचा सोर्स कोड ओपन होता, त्याने स्वतः अभ्यास करून काय केला, लिनक्स नावाची ऑपरेटिंग सिस्टीम काढली. म्हणजे तुमच्या एक लक्षात येते का, या सगळ्यांनी यांच्यावरनच ओएस काढले. म्हणूनच मॅक मध्ये अजून पण लिहिलं जातं वी आर बेस्ड ऑन सॉलिड फाउंडेशन ऑफ युनिक्स. म्हणजे मॅक ओएस स्वतः बोलतं आम्ही स्वतः ज्या ओएस वरती उभे आहोत ती ओएस आहे युनिक्स. विंडोज हे मान्य करत नाही, कारण विंडोज त्यांचा सोर्स कोड ओपन नाहीये. पण जी लोक कोडिंग शिकतात, ओएस ज्यांना येते त्यांना माहिती आहे की विंडोज मधले सगळेच्या सगळे कॉल आहेत ना यांचेच आहेत. म्हणजे युनिक्स कडनंच त्यांनी इन्स्पायर होऊन केलंय. पण विंडोजचा जुना खेळ आहे तो, की दुसऱ्याचं पटकन कॉपी कसं करता येईल आणि आपलं म्हणून कसं सांगता येईल. एवढं पण सांगतो, ही दोघं पण काही शानी माणसं नाहीयेत. काही लोकांना असं होईल तू असं का बोलतोय, यांनी पण एका माणसाला कॉपी केलाय, त्याचं नाव आहे झेरॉक्स. ही कंपनी आहे, आपण बोलतो ना झेरॉक्स प्रिंट करायचे, तर झेरॉक्स नावाची कंपनी आहे. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती कोर्टवेबवरती आहे ना हिस्ट्रीचे लेक्चर्स आहेत, ऑपरेटिंग सिस्टीमची हिस्ट्री, जुने लेक्चर आहेत, ते बघा. तुम्हाला कळेल की या कंपनीकडनं ह्या दोघांना काय भेटलंय. सॉरी, या दोघांनी पण ढापलेलंच आहे. म्हणजे ठीक आहे, हे मॅक पण काय दिसायला वाटतंय, हे माऊस वगैरे तुम्हाला वाटत असेल ना यांचा माणूस आहे. डगलस एंगलबर्ट नावाचा एक माणूस आहे, त्याने माऊसचा शोध लावलाय आणि आज माऊसचं इन्व्हेन्शन मॅकच्या नावाने. असं बोलतात की मॅकने आणलाय माऊस, पण जो माऊसचा फाउंडर कोण आहे, डगलस एंगलबर्ट, तो दुसरा माणूस आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, अशी माणसं आहेत ना ज्यांनी भलतंच काहीतरी केलंय आणि हे ढापलंय. मग तुम्ही म्हणा अच्छा, म्हणजे पण बघा कसं असतं ना, ज्याचं जो बडबडू शकतो ना त्याच्या गोष्टी विकल्या जातात. आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे, जो बडबडतो त्याचं लोखंड पण सोन्याच्या भावात विकलं जातं, आणि एखादा सोनार गपचूप बसणार असतो त्याचं सोनं सुद्धा नीट विकलं जात नाही. याचाच अर्थ बघा ना, यांनी काय केलं, स्वतः गोष्टी, असं नाही की ह्यांची मेहनत नाही, ही कंपन्या बघा ना, आयतं बऱ्याच लोकांना मिळतं, पण मोठं करायचं की नाही हे अनिल अंबानीकडनं शिकू शकतो. दोन भाऊ आहेत, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी. अनिल अंबानीचं नाव कुठे, कुठेच नाही. त्याचं नेटवर्क किती पण असू द्या, काही घेणं देणं नाही, पण दोघांना वडिलांकडनं, धीरूभाई अंबानीकडनं तेवढीच प्रॉपर्टी मिळालेली होती. दोघांना असं झालं असेल का, हा मोठा भाऊ आहे याला 70%, तू लहान आहेस तुला 30%, उलट त्याला जास्त दिले असतील. लहान भाऊ रडत बसतो लगेच, माहिती ना, मला कमी का दिलं. चला आपण असं बोलूया 50-50% दिलं. आज 11वे श्रीमंत व्यक्ती आहेत अंबानी. कुठले? मुकेश अंबानी. आणि अनिल अंबानी दिवाळखोरीमध्ये निघालेल्या बिलियनियर पैकी एक त्यांचं नाव आहे. दिवाळखोरी म्हणजे ज्यांचं नेटवर्क एकदम ड्रास्टिक लेवलला डाऊनफॉल मध्ये गेलंय, त्यामध्ये अनिल अंबानीचं नाव येतं. मला सांगा, आयतं भेटलेल्या गोष्टी सुद्धा वर कशा न्यायच्या हे या कंपन्या शिकवू शकतात. ठीक आहे, म्हणजे काय आयतं भेटलेलं म्हणजे काय, बघा ना, आयतं भेटलं म्हणजे विंडोजला पण तुम्ही खरंच सांगतो ती स्टोरी ऐका. विंडोज आधी ना सॉफ्टवेअर बनवून द्यायचं दुसऱ्यांना, मग त्यांच्या लक्षात आलं आपण पण ऑपरेटिंग सिस्टीम आणू शकतो. या दोघांची भांडणं काय आहेत, मॅकची आणि विंडोजची. आता काही लोक होतील भांडणं कुठे, आम्हाला तर नाही कोणी भांडणं करताना दिसत आहे. एक्झॅक्टली तेच सांगतोय. हा किस्सा 1983-84 सालचा आहे, जेव्हा ह्यांनी स्वतःची पहिली ओएस लॉन्च केली होती.
माहितीये का, यांनी स्वतः लॉन्च केलेलं ना OS, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे काय करतायत असं. 1985 साली वगैरे आहे ना, ही लोक एकमेकांचे कट्टर दुश्मन होते. का माहितीये का, बिल गेट्स आधी सॉफ्टवेअर बनवायचे आणि ते कुठल्या कंपनीसाठी सॉफ्टवेअर बनवायचे, ऍपल. तुम्ही म्हणतो काय हे ऍपलसाठी काय काम करायचे. तुम्हाला म्हणून म्हणतोय थोडी हिस्ट्री वाचा, आणि हिस्ट्री एवढी इंटरेस्टिंग आहे ना. आता तुम्ही बघा ना, जॉब नावाचा एक मूवी पण आहे, माहिती आहे ना, स्टीव्ह जॉब्स वरती. किती लोकांनी बघितलाय किंवा ऐकलाय मूवी, ऍटलिस्ट मूवीचं नाव ऐकलंय. स्टीव्ह जॉब्स वरती मूवी आहे जॉब नावाचा, तुम्ही बघू शकता. इव्हन ते बघा ना, मॅकडीचा फाउंडर नावाचा मूवी पण आहे. मॅकडी बर्गर फ्राईज खातो ना आपण मॅकडीला जाऊन. तर द फाउंडर नावाचा मूवी किती लोकांनी ऐकलाय. पिक्चर बघा तुम्ही. पहिलं माणूस आहे असं सांगतोय. आमचे सर पण आम्हाला हेच सांगायचे, मूवीज बघा पण चांगले बघा. आता बघा, नोटीस करा, मला सांगा बरं. आता बघा, सगळ्यांनी ऐका. आता मी इथं लिहितो सी प्रोग्रामिंग लँग्वेज. लक्ष द्या सगळ्यांनी. आता कधी कोणी विचारलं ना, ही लँग्वेज सिलेबसला आहे म्हणून शिकतोय का, तर बोलायचं याचा हिस्ट्रीच भारी आहे, याचा इतिहास मी वाचला, याचा इतिहास एवढा भारी होता ना, म्हणून म्हटलं प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे शिकूया. कारण आज पण काही पण येऊ द्या. एक्झाम्पल सहित सांगतो. 2018 साली फ्लटर नावाची एक लँग्वेज आली. फ्लटर माहिती आहे ना, किती लोकांनी ऐकलंय फ्लटर. आता ऐकलं असेल ना, आपल्या क्लासला एक बॅच असते फ्लटरची. तर बघा, ही फ्लटर आहे ना, अँड्रॉइड साठी पण कोड लिहिते. एकच कोड कुठे चालतो, अँड्रॉइड OS वर पण चालतो आणि iOS वर पण चालतो. आधी काय व्हायचं माहितीये का, अँड्रॉइड साठी वेगळा कोड लिहायला लागायचा. जसं मी तुम्हाला सांगितलं, कशामध्ये लिहायचा, जावा किंवा कोटलिन ऐकलंय कोणी, कोणी ऐकलंय हात वर करा. कोटलिन पण एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे बरं का. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम वरती चालण्यासाठी ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज वापरल्या जायच्या. आणि iOS साठी सगळ्यात आधी होती काय, ऑब्जेक्टिव्ह सी. कुठली होती, ऑब्जेक्टिव्ह सी. नंतर कुठली आली, स्विफ्ट. नोटीस करा, ही स्विफ्ट 2014 साली आले. ऑब्जेक्टिव्ह सी आधीपासून आहे. म्हणजे मॅक मध्ये ज्या ऑपरेटिंग सिस्टीम किंवा कोड करण्यासाठी ज्या लँग्वेज वापरल्या जायच्या ती ऑब्जेक्टिव्ह सी आणि स्विफ्ट होती. आता ऐकताय ना सगळे. मग कंपनीला आहे ना, आयफोन पण ऍप बनवायला लागायचं आणि अँड्रॉइडचं पण ऍप बनवायला लागायचं. मग ते काय करायचे, याच्यासाठी 2 वेगळी माणसं हायर करायचे, त्यांना 5-6 लाखाचं पॅकेज द्यायचे. याच्यासाठी 2 वेगळी माणसं हायर करायचे, यांना 8-1 लाखाचं पॅकेज असायचं, 8-9 लाखाचं पॅकेज. कारण का माहितीये का, यांना जास्त पॅकेज का असायचं यांच्यापेक्षा 2-3 लाख, कारण यांच्याकडे डिव्हाइस मॅकच लागायचं, आयफोनच लागायचा टेस्ट करण्यासाठी. मॅकचं डिव्हाइस लागायचं आणि मॅकचं डिव्हाइस महाग आहे. मग मॅकचं डिव्हाइस महाग आहे, तर मग ह्या सिनारिओमध्ये iOS साठीचा डेव्हलपर आहे तो थोडा श्रीमंत असल्यासारखाच आहे. तो बोलतो की मला पॅकेज जास्त पाहिजे. मग आता कंपन्या काय म्हटलं माहिती का, अँड्रॉइड कुठल्या कंपनीचं आहे पटपट बोलायला आता, गुगल. आणि iOS कुठल्या कंपनीचं आहे, ऍपल. मग आता नोटीस करा, गुगलने काय विचार केला, आता आयफोनचा युजर वाढत चाललाय आणि ड्रास्टिकली वाढत चाललाय. आता तुम्ही नोटीस करा ना, सगळ्यांकडे आयफोन दिसत आहेत. आणि तुम्ही कंपनीत गेलात ना, आता तुम्ही म्हणाल सर कॉलेजला अजून तसं नाहीये. कॉलेजला कारण घरचे जे देणार घेऊन तेच तुमच्या मनात येणार. तुम्हाला किती पण वाटू द्या की मला आयफोन पाहिजे, घरचे काय म्हणणार, लाडत नको येऊस, नंतर दादाकडे नको बघूस, ह्याच्याकडे बघतोय, ह्याचा मोठा भाऊ आहे तो त्याच्याकडे बघतोय, कधी घेऊन देणार आयफोन. बघा कसला माणूस आहे. ठीक आहे, आता ऐका, मला सांगा, जर तुमच्या घरच्यांनी तुम्हाला बोलले की तुला आयफोन यावर्षी आम्ही बड्डेला तुला आयफोन देणार आहे, तुम्ही त्यांना म्हणा का नाही नको, माझं डिस्ट्रॅक्शन हो. तुम्ही मला डिस्ट्रॅक्शन गेलं टिंबमध्ये, मला ते फ्लेक्स करायचं आहे. फोन फ्लेक्स करायचा म्हणजे कळलं ना, मला शायनिंग मारायचे, कॉलेजमध्ये असा हातात घेऊन फोन फिरायचा आहे, परत मिररवाली सेल्फी काढायचे. निब्बा ऐकलंय ना, मी खरंच सांगतोय, मला ना त्या लोकांचं एवढं असायला येतं ना. आमच्या सोसायटीच्या लिफ्टमध्ये पण मी बघतो ना, बरीचशी लहान मुलं आयफोन घेऊन 11वी-12वीला असतील, कॉलेजला नुकतेच जात असतील, हेअरस्टाईल अशी कोंबड्यासारखी वरती, तुरे यो एकदम यो. ठीक आहे, हा तो बरोबर तो दाखवते बोट की ह्याच्याकडे बघा. ठीक आहे, ऐका, मग आहे ना ती पुन्हा ना अशी मिरर मध्ये असे उभे असून सेल्फी काढा. आम्ही कसं बोलतो की आम्हाला नको घेऊ भाई, तुझं चालू दे. ठीक आहे, आणि ते मिरर मध्ये तुम्ही नोटीस करा ना, त्यांचं कसं म्हणणं आहे की मिरर मध्ये सेल्फी काढल्याने माझा आयफोनचा तो लोगो आहे तो दिसतोय. आणि आता तेच आहे ना, शायनिंगचं एक साधन बनलेलं आहे. म्हणजे का, तर आपले हिरो हिरोईन बघा ना, ते तुम्हाला ह्याच्यावरती पण दिसतात, त्यांचे लॅपटॉप मॅकच दिसतात, त्यांच्या हातात आयफोनच दिसतो. इव्हन त्यांच्याकडे जे माहिती आहे ना बाहेर येतात ते PR टीम असते किंवा ते पापाराजी फोटो काढणारी लोक, तेव्हा ह्यांच्या हातात आयफोनच फ्लेक्स करत असतात. तुम्ही नोटीस करा. मग आपल्या जनरेशनला कसं वाटेल, आयफोन म्हणजे श्रीमंतीचं लक्षण दिसतं आणि माझ्याकडे असेल म्हणजे मी पण श्रीमंत वाटेल. मी एवढंच म्हणतोय. ठीक आहे,
आयफोन असण्यापेक्षा आयफोन मधल्या गोष्टी माहिती असणे जास्त गरजेचं आहे, की आयफोन का वापरला पाहिजे. जर माहिती असेल तर आयफोन वापरा ना. सिंपल आहे. माझ्याकडे मॅकबुक प्रो आहे, माझ्याकडे लिनक्सचं मशीन आहे, माझ्याकडे विंडोजचं मशीन आहे, माझ्याकडे आयफोन पण आहे, माझ्याकडे सॅमसंगचे फोन पण आहेत, माझ्याकडे 5-6 डिव्हाइस आहेत टोटल, अँड्रॉइडचे आणि आयफोन पकडून. तुम्ही इमॅजिन करा, मी का नाही शायनिंग मारत असे फोन घेऊन येत. कारण मला माहिती आहे की प्रत्येकाचा वापर कुठल्या सिनारिओमध्ये करायला पाहिजे. शायनिंग मारायचे दिवस गेले, तेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा आयफोन पण नव्हता. पण हे कशामुळे झालं बघा ना. अजय देवगण चायला विमल खाणारा तो माणूस हा लॅपटॉपवरती कोडिंग करताना आपल्याला दिसतो कुठल्या तरी सिनारिओमध्ये, किंवा लॅपटॉप त्याच्याकडे दिसतो, तो मॅक असतो, आयफोन असतो त्याच्या हातात, आणि हा बोलो जुबा केसरी. अरे काय चाललंय. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ना, ह्यांना काय त्यातलं नीट कळते, बरोबर की नाही. आपल्या भाषेत सांगा गेलं ह्यांना घंटा काही कळत नाही त्यातलं, तरी पण ह्यांच्या हातात दिसतो. मग आपली लोक कशी विचार करतात, राव माझ्याकडे पण पाहिजे मॅक, माझ्याकडे पण आयफोन पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मग यांची स्ट्रॅटेजी कशी आहे माहिती आहे का ॲपलवाल्यांची. त्यांनी काय विचार केला, जर आपल्या गोष्टी एवढ्याच चालताय ना, तर मार्केटिंग स्ट्रॅटेजीने आयफोन पण आपण EMI वरती द्यायला सुरू करूया. आणि आता तुम्ही नोटीस केलेलं असेल, आयफोन गेल्या 3-4 वर्षापासून EMI वर भेटायला लागले. आधीचे सिनारिओ वेगळे होते थोडेसे, लोक घेताना विचार करायचे कारण EMI जास्त असायचे. आता ते 3,000-2,000चे पण EMI यायला लागले. मग ते काय बोलले, कोणी पण आयफोन घेते. आणि गुगल काय म्हटलं, भेंडी हा चान्स आपल्याला सोडता कामा नये. युजर वाढत चालला आहे आयफोनचा सुद्धा, अँड्रॉइड मागे पडायला लागू शकतं, अँड्रॉइडचे डिव्हाइस पण वाढत चाललेत तसे बघायला गेलं तर. बट यांनी काय विचार केला, मग आपण अशी प्रोग्रामिंग लँग्वेज काढूया ज्याच्यामध्ये कोड केला, तो एकदा कोड केला ना, एकदाच कोड लिहायचा. कोड कितीला द्यायचा, एकदा. आणि तोच कोड अँड्रॉइडवर पण चालला पाहिजे आणि मॅकवर पण चालला पाहिजे. म्हणून त्यांनी फ्लटर नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज काढली, म्हणजे फ्रेमवर्क काढलं. याची प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव आहे डार्ट. काय नाव आहे, डार्ट नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि फ्रेमवर्कचं नाव काय, फ्लटर. जसं अँड्रॉइड फ्रेमवर्कचं नाव आहे, लँग्वेज काय, जावा, कोटलिन, हे लँग्वेजची नाव आहेत. सांगा इथं फ्रेमवर्कचं नाव काय, फ्लटर, लँग्वेजचं नाव काय, डार्ट. मग तुम्हाला माहिती आहे का ही कधी आले, 2018. आणि भारी लेवलला सांगतो ऐका, याच्या आतमध्ये डार्ट व्हर्च्युअल मशीन आहे. आणि ते डार्ट व्हर्च्युअल मशीन लिहिलं कशामध्ये, CCPP आणि डार्टमध्ये. म्हणजे याचाच अर्थ ही दोघं पण तिथे. 2018 साली एक नवीन गोष्ट येते रिसेंटली, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर CCPPचा वापर केला जातो, याचा अर्थ CCPP आजही तेवढ्याच स्ट्रॉंग लेवलला उभी आहे. आपण तिला इग्नोर करू शकत नाही. तुम्ही काहीही घेऊन या, मी तुम्हाला हे प्रूफ देईल त्याचा की याच्या इंटरनली CCPP बसलेलं आहे. काही लोक बोलतील जावा सर, जावा, पायथन, याच्यामध्ये CCPP कुठे आहे मित्रांनो. याच्या व्हर्च्युअल मशीनचं नाव काय, JVM. याच्या व्हर्च्युअल मशीनचं नाव काय, PVM. हे दोन्ही कशात लिहिलेत, हा लिहिलाय CCPP मध्ये आणि हा पण CCPP मध्ये लिहिलाय. म्हणजे तुम्ही म्हणाल अहिलं ही लो लेवल लँग्वेज एवढी स्ट्रॉंग आहे. यस, एवढी स्ट्रॉंग लँग्वेज आहे. मग आपण एक काम करूया, स्टेप बाय स्टेप या लँग्वेज पर्यंत पोहोचूया. मग ही लँग्वेजला नेमकं एवढी असं का म्हणतात की ही एवढी स्ट्रॉंग लँग्वेज आहे, असं काय जबरी लँग्वेज आहे. आजच्या लेक्चरपासून स्टार्ट करूया. इथून पुढचं लेक्चर मिस का करू नका, कारण की हिस्ट्री पण माहिती पाहिजे. तरी मी हिस्ट्री लय शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलंय. जसं जसे पुढे लेक्चर जातील ना, आपण मध्ये मध्ये हिस्ट्री घेऊया थोडं नेमकं हे कसं आलंय. पण मला कसं वाटतंय, तुम्ही थोडं सर्च कराल. मी जसं तुम्हाला सांगितलं, बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे एकटे फाउंडर आहेत का, नाही. तर त्यांच्याबरोबर अजून एक माणूस होता. स्टीव्ह जॉब्स एकटा फाउंडर आहे का मॅक OSचे, नाही. मॅक त्यांनी एकट्याने बनवलंय का, नाही. ॲपल कंपनी एकट्याने बनवलंय का, नाही. 3 जण होते. मग त्या 3 जणांची नावं काय, हे एक तर तुम्हाला नाव माहिती आहे. अजून 2 कोण होते, लायनस टोरवेल्ड एकटे होते, ठीक आहे. त्यांचं एकट्याचं नाव तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, ते तुम्हाला माहितीच पडलेलं आहे, लायनस टोरवेल्ड. त्याच्यावरनं लिनक्स आलंय. पण विंडोज आपण एवढं वापरतो, आपल्याला माहिती पाहिजे की नाही नाव. सेम गुगलचे जर फाउंडर 2 फाउंडर आहेत, लॅरी पेज आणि सर्जी ब्राइन. ही दोघं जर जगातले श्रीमंत आहेत, तर जगातल्या श्रीमंतांमध्ये अजून बाकीचे कोणते कोणते लोक येतात हे आपल्याला माहिती पाहिजे. चला मग आपण एकदा बोलूनच टाकू. चला, 10 श्रीमंत लोक आहेत जगातली, काढतात माहिती आहे ना, टॉप 10 लोक. त्याच्यामधले टॉप 10 मधले मी परत सांगतो, नीट ऐका. 2 लोक सोडले ना, तर 8 लोक असे आहेत ज्यांचा IT इंडस्ट्रीशी डायरेक्टली संबंध आहे. म्हणजे काय, डायरेक्ट कोडिंगच्या कंपन्यांशी संबंध आहे. सांगू, पहिल्यापासून नावं घेऊया आपण, ठीक आहे. एलॉन मस्कच्या किती कंपन्या आहेत तुम्हाला पण माहिती आहे. टेस्ला पण त्यांची कंपनी आहे. पण सांगा दुसरी कंपनी, SpaceX. तिसरी, हात वर करून सांगा आता. हा चला बोला, ऐकून येते. ट्विटर, X, ट्विटर. चौथं, न्यूरालिंक. क्या बात आहे. सोलार सिटी. बर, बोईंग कंपनी. बोरिंग कंपनी की बोईंग कंपनी, बोरिंग कंपनी. हा, पुढे
X.AI नावाची एक कंपनी आहे त्यांची, जी AI मध्ये काम करते. बरं, ChatGPT शब्द किती लोकांनी ऐकलाय? सगळ्यांनी. बोलू आता वाक्य. ChatGPTला सुरुवातीला फाउंड करण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा हात आहे त्याच्यामध्ये एलॉन मस्क सुद्धा होते. काही लोक काय बोलतेस? मी असंच मनाने नाही सांगते, तुम्ही घरी जाऊन नेटवरती सर्च करू शकता. सुरुवातीला OpenAI नावाची कंपनीचं फाउंडेशन मध्ये 2 माणसांचा मेजर रोल होता. त्याच्यामधला एक माणूस एलॉन मस्क होता. पण एलॉन मस्कला ती ओपन सोर्स नव्हतं करायचं आणि यांच्या सिनारीमध्ये त्यांना NGO टाईप चालवायचंय. OpenAI माहिती आहे ना? OpenAIच्या CEOचं नाव सांगा आता. सॅम अल्टमन. कुठलं काय न्यूज वाचता रे तुम्ही? सॅम अल्टमन नावाचा एक माणूस आहे, माहिती आहे? त्याने आता OpenAI मधनं त्याला काढला होता. ChatGPT. थांबा एक मिनिट. ChatGPT ऐकलंय? असं नाही प्रश्न पडला, अरे एवढं भारी ChatGPT कोण आहे रे, ह्याला शोध कोणी लावला? एकदा चेक केला असता. तू म्हणाल सर काय करू चेक करून, सर आम्ही गरीब लोक. असलं मारेन ना. माझं काय म्हणे, वैचारिक गरिबी नको. पैशाने गरिबी असेल ना, श्रीमंत बनता येतं, पण वैचारिक गरिबी कधीच पुढे जात नाही. वैचारिक गरिबी नको, म्हणजे डोकं गरीब सारखं वापरू नका. नीट ऐका आता बघा. सॅम अल्टमन आणि यांच्याबरोबर एलॉन मस्क होता, पण एलॉन मस्कला काय म्हणायचं होतं की ही ओपन सोर्स नको आहे, माझ्या सिनारिओमध्ये ही कंपनी माझ्या अंडर काम करायला पाहिजे. आणि एलॉन मस्क माहिती आहे ना, डॉमिनेटिंग पर्सन आहे. तुम्हाला माहिती आहे ना, ट्विटर जे बाय केलं गेलं ते त्यांनी आतताईपणाने बाय केलंय. आतताईपणा म्हणजे माहिती आहे ना, घाईघाईत. बोलतो ना, सायको माणूस आहे तो, एकदम सायको. तुम्ही म्हणाल पण सर फरक काय पडतो, श्रीमंत माणूस आहे. तुम्ही विचार करा, ट्विटरचं जेव्हा ट्विटर विकत घेतलं गेलं, $45 बिलियन. जोक आहे का? ट्विटर सारखी कंपनी $45 बिलियन विकत घेतले. $45 बिलियन. तुम्ही बघितलं का त्याचं ट्रेड झाला होता, म्हणजे व्यवहार झाला होता. किती डॉलरला गेले? $45 बिलियन. $45 बिलियन म्हणजे झाले काय अमाऊंट? कितीला विकले तुम्हाला माहित नाही का? इव्हन तुम्हाला माहिती आहे का, व्हॉट्सअप मार्क झुकरबर्गने बनवलंय का? नाही. व्हॉट्सअप बनवणारी 2 माणसं दुसरीच आहेत कोणीतरी. त्यांनी विकत घेतलं $19 बिलियन व्हॉट्सअप, कारण त्यांना माहिती होतं की ही कंपनी पुढे जाऊन मोठी बनणार आहे, आपण विकत घेऊया. इंस्टाग्राम मार्क झुकरबर्गने बनवलेलं नाहीये. इव्हन तुम्ही त्याची स्टोरी बघू शकता. फेसबुकमध्ये पण झोल आहे. किती लोकांनी हा ऐकलंय? फेसबुकमध्ये पण 2 सक्के भाऊ होते, जुडवा. त्यांनी आहे ना ती कंपनी उभी करायचा ट्राय केला आणि ह्यानेच आहे ना त्यांच्याबरोबर कोडर म्हणून हा त्यांच्या कंपनीत काम करायचा. मग तो तिथनं इन्स्पायर झालाय आणि त्यांनी फेस मॅश नावाचं आधी ऍप्लिकेशन बनवलेलं. फेस मॅश कॉलेज लेवलला. आणि चुकीचं घेऊ नका, त्याची स्टोरी ती सांगतोय. तर मुलींचे फोटो यायचे आणि त्यांना रेटिंग द्यायचं असायचं, म्हणून युनिव्हर्सिटीने त्याला काढून पण टाकला होता. मग आपण बोलतो ना, अरे असला माणूस होता, पण आज आपण बघा ना त्याच्याकडे कसं बघतो, कारण तो मोठा आहे ना आता, श्रीमंत माणूस. मग त्यांनी चुकीचं काम केलं. हेच आपल्या इंडियात झालं असतं तर मारला असता त्याला. ठीक आहे. पण आता तुम्ही इमॅजिन करा, त्याने फेसबुक बनवलं आणि फेसबुकच्या व्हॅल्युएशनमुळे मार्क झुकरबर्ग जगातल्या 10 श्रीमंत लोकांमध्ये मार्क झुकरबर्गचं नाव नेहमी आहे. याचाच अर्थ या टाइमपासवाल्या सगळ्या कंपन्या त्याच्याकडेच आहेत. नोटीस करा, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप टाइमपासच करतो आपण. व्हॉट्सअपचं मान्य की व्हॉट्सअप एका परीने चांगलं पण आहे, जे आपण डेटा वगैरे ट्रान्सफर करतो, फाईल पाठवतो वगैरे सार. पण इंस्टाग्रामवर तुम्ही असं काय करताय? दुसऱ्याच्या लाईफमध्ये त्याचं स्टेटस काय, त्याने काय स्टोरी टाकली, हे सगळं आपण बघतोय. इव्हन दुसरी गोष्ट म्हणजे इकडे पण काय करतो आपण, फेसबुकला काय करायचं. आता तरी फेसबुक कमी वापरत असेल, पण आपल्या आई वडिलांचं जमान, म्हणजे तुमच्या सिनारीमध्ये तुमच्या आई वडिलांच्या जमान्यातली लोक बघा फेसबुकवरच असतील. व्हॉट्सअप आणि फेसबुक, व्हॉट्सअपला त्यांचं ठरलेलं असं शिवप्रभातचा मेसेज टाकायचं, सुप्रभात, एक काहीतरी मस्त ज्ञानाची एक पोस्ट असणार, ती तुमच्या ग्रुपवर येणार, तुम्हाला म्हणणार ये त्या ग्रुपमध्ये ऍड हो. आठवा, आपल्या आई वडिलांचा हाच सिनारी असतो. मग ते देवाचं हे टाकणार, काहीतरी भक्तिमय काहीतरी टाकणार, आणि आपल्याला हे अजिबात आवडत नाही, आपण सीन पण करत नाही तिथले मेसेज. बरोबर आहे. मग आता येऊया मार्क झुकरबर्गकडे. नीट ऐका. पहिल्या नंबरला श्रीमंत माणसामध्ये नाव आहे एलॉन मस्कचं. दुसऱ्या श्रीमंत माणसाचं नाव माहिती आहे का काय? बर्नार्ड. सांगा, चला चला, तुम्हाला माहितीच. लुई विटॉन नावाची कंपनी किती लोकांनी ऐकलंय? LV. मुलींनो तुम्हाला माहिती पाहिजे, याच ब्रँडचे कपडे वगैरे घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. असं पर्स वगैरे असतात, 2-2, 3-3 लाखांपासून सुरुवात आहे त्या पर्सची. मला माहिती आहे, कारण आमच्या घरी आहेत, म्हणजे आमच्या घरची लोक आहेत अशा कंपन्या बघणार. मला सारखे बोलतात म्हणाले की शशी तू मला हे गिफ्ट कधी देणार आहेस? आणि लुई विटॉनचं मी एकदा म्हटलं देऊ, काय लोड आहे बघू तरी. 3 लाखाला बॅग होती, एवढी छोटी बॅग होती, त्याच्यात एकच फोन बसला असता. म्हटलं अरे घर जायगा तेरा, असं झालं मला. ठीक आहे. असं नाही आहे सिनारी, बट तरी सांगतोय. ठीक आहे. ऐका, लुई विटॉन LV, आणि त्याचं आहे ना एक फॅमिली आहे, म्हणजे बर्नार्ड आर्नॉल्ट नावाची एक फॅमिली आहे.
ते सेकंड नंबरच्या जगातले श्रीमंत लोकांमध्ये येतात, त्यांचा सेकंड नंबर लागतो. ठीक आहे. तिसऱ्या नंबरला कोण आहेत? बिल गेट्स वगैरेंची नावं. आता तुम्ही बघा ह्यांची नावं नीट लक्षात. बिल गेट्स, लॅरी पेज, सर्जी ब्राईन, ऐकलंय? हे नाव ऐकलं ना? हां, ठीक आहे. अजून तुम्हाला ओरॅकलचा कोणाला फाउंडर माहिती आहे का? ओरॅकल कंपनी किती लोकांनी ऐकलंय? ओरॅकल, हात वर करा. ओरॅकल, ओरॅकल ऐकलंय? एवढ्या लोकांनी ऐकलं? सांगू बघा, तुम्हाला असं नाही का वाटत खरंच नॉलेजमध्ये आपली गरिबी चालली? जावा ज्या कंपनीचं आहे त्या कंपनीचं नाव ओरॅकल आहे. काही लोक बोलते नाही मास्टर तू चुकीचं सांगतोय. सन मायक्रोसिस्टीम ओनर आहे जावाचा. मित्रांनो 2008 साली सन मायक्रोसिस्टीमला ओरॅकलने विकत घेतलंय. हे तुम्हाला का नाही माहिती? 2008 साली विकत घेतलंय. मग बघा ओरॅकल आता ओनर आहे. आता मला सांगा ट्विटर बनवणारा माणूस वेगळा होता, पण ट्विटर विकत कोणी घेतला? आता एलॉन मस्कने. मग आपण आता विचारलं ट्विटरचा ओनर कोण आहे, आपण काय बोलणार? एलॉन मस्क बोलणार. का तुम्ही त्याच माणसाचं नाव घेणार? नाही ना. याचाच अर्थ मला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची, जी कंपनी ज्यांनी विकत घेतली आता ती त्यांच्या मालकीची. जावा प्रोग्रामिंग एवढं फेमस आहे, जावा कोणी बनवली? सन मायक्रोसिस्टीमने. माहिती आहे ना? सन मायक्रोसिस्टीम नावाची कंपनी होती त्यांनी, पण विकत कोणी घेतलं? ओरॅकलने. मग ओरॅकलचा एक माणूस आहे लॅरी एलिसन नावाचा. काय नाव आहे त्याचं? लॅरी एलिसन. तो जगातल्या 5-6 नंबरच्या श्रीमंत माणसामध्ये येतो. नीट आहे का? बघा पटपट नावं सांगतो. एलॉन मस्क, लुई विटॉन वाली मालक, बरोबर ना? लुई विटॉनचा मालक. ठीक आहे. तिसऱ्या नंबरला आपण हे बोलूया, मार्क झुकरबर्ग आहे, बिल गेट्स आहेत, लॅरी पेज, सर्जी ब्राईन, लॅरी एलिसन. ही नावं तुमच्या लक्षात येतात का? बघा स्टीव्ह बाल्मर नावाचा एक माणूस आहे जो मायक्रोसॉफ्टचा सीईओ होता. मायक्रोसॉफ्टचा सीईओ, तो जगातला 10 नंबरचा श्रीमंत आहे या वर्षीच्या ह्याच्यामध्ये. तो मायक्रोसॉफ्टचा सीईओ होता. सीईओ, तो ओनर नव्हता मायक्रोसॉफ्टचा, तरी पण तो मायक्रोसॉफ्टचा ओनर नसताना पण तो जगातला 10व्या नंबरचा श्रीमंत माणूस आहे 2014च्या फोर्ब्सच्या यादीनुसार. मग आता तुमच्या लक्षात येईल 2 माणसं राहिली. 2 माणसं. ठीक आहे. नीट लक्षात आहे. 2 माणसं. बघा नीट आहे का? मी परत सांगतो. एलॉन मस्क, लुई विटॉनचे बर्नार्ड अर्नोल्ड फॅमिली. ठीक आहे. 2. बिल गेट्स एक झाला, मार्क झुकरबर्ग झाला, लॅरी पेज, सर्जी ब्राईन, हे गुगलची नाव. लॅरी एलिसन 7. 8व्या माणसाचं मी तुम्हाला आत्ताच नाव सांगितलं, सांगा. स्टीव्ह बाल्मर. स्टीव्ह बाल्मर लक्षात ठेवा हे नाव. स्टीव्ह बाल्मर हे मायक्रोसॉफ्टचे सीईओ होते. सीईओ. बिल गेट्स जेव्हा सीईओ म्हणून बाहेर पडले ना, तेव्हा ज्या माणसाला सीईओ केला होता त्या माणसाचं नाव स्टीव्ह बाल्मर आहे. आणि तो माणूस जगातल्या 10व्या नंबरचा श्रीमंत आहे. 8 नावं झाली. आता एक नाव तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, जो इन्व्हेस्टमेंट जगामधला बादशाह म्हणून ओळखला जातो. त्या माणसाचं नाव आहे वॉरन बफेट. क्या बात आहे. जगातल्या टॉप 10 श्रीमंतांमध्ये नाव. आता मी तुम्हाला सांगतो, एक माणूस राहिलाय, तो तुम्ही त्याला ओळखता, ज्याचे पार्सल तुमच्या घरी नेहमी येत आहेत. जेफ बेझॉस, ॲमेझॉन. तो 3 नंबरचा ऍक्च्युली जगातला श्रीमंत माणूस आहे सध्याच्या सिनारिओनुसार. पहिल्या नंबरला एलॉन मस्क, दुसऱ्या नंबरला ते बर्नार्ड अर्नोल्ड फॅमिली म्हणजे लुई विटॉन, तिसऱ्या नंबरला जेफ बेझॉस आहे, चौथ्या नंबरला मार्क झुकरबर्ग आहे, 5व्या नंबरला बिल गेट्स आहे, 6वा 7वा नंबर लॅरी पेज, सर्जी ब्राईन आहेत, स्टीव्ह बाल्मर आहे, लॅरी एलिसन आहे आणि ही बाकीची लोक, म्हणजे हे सगळे 10 लोक, टोटल 10 लोक तुम्हाला सांगितले. त्याच्यातली 2 माणसं सोडली ना, 2 माणसं. कोण? लुई विटॉनचा मालक आणि वॉरन बफेट. ही 2, एक इन्व्हेस्टमेंट मधला बादशाह आहे आणि एक अशी कंपनी आहे एलव्ही. ही 1870च्या आधीची कंपनी आहे. माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही सर्च करा ना, लुई विटॉन किती जुनी कंपनी आहे. लुई विटॉनची स्टोरी पण खूप भारी आहे. तुम्ही बघा ना, याचा अर्थ ही 2 माणसं सोडली तर ती 8च्या 8 माणसं कोडिंग इंडस्ट्री मधले. म्हणजे याचा अर्थ एक तर कळत असेल ह्याच्यातच जास्त पैसे आहेत आणि तिथं आपण बरोबर आहोत ना, बरोबर. काही लोक बोलते पण सर फायदा काय, मला थोडीच ते. अरे पण परत तिथंच आलो. मी काय म्हणतो, तुम्ही शिकून घ्या, तुम्ही त्या लेवलला पोहोचू शकता का नाही? सॉफ्टवेअर बनवू शकत नाही का आपण? सॉफ्टवेअर बनवू शकता आणि हे सॉफ्टवेअरचं जग आहे की नाही सगळं. मग आता तुम्ही मला सांगा, लक्ष द्या. दुसरं रिझन दिलं मी तुम्हाला. पहिलं रिझन दिलं सी का शिकलं पाहिजे, कारण सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड आहेत? सी वरती. दुसरं रिझन काय दिलं? जगातले टॉप 10 श्रीमंत लोक, त्याच्यातले 8 लोक डायरेक्टली कनेक्टेड कोणाचे आहेत? कोडिंग इंडस्ट्रीचे. नाही आहेत का? एलॉन मस्क, तुम्हाला काय वाटतंय? सगळं जे त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे सगळं कोडिंग रिलेटेडच नॉलेज आहे. बघा ना, एक्स मधल्या जे अल्गोरिदम वगैरे त्याने चेंज करायचा विचार का केला? कारण तो काय बोलतोय, कोडिंग भारी व्हायला पाहिजे. कोडिंग म्हणजे चांगलं असेल तर. AI वापरतोय तो का? कारण त्याचं स्पेसएक्स, टेस्ला गाडी ऑटोमॅटिक कार आहे. ऑटोमॅटिक कार बिना कोडिंगची चालेल. सॉफ्टवेअर शिवाय ती गाडी चालेल का? की सरळ रस्ता कुठला आहे? सेन्सर आहे, डेटा आहे, म्हणजे याचा अर्थ कोड वापरलाय. सेम स्पेसएक्स तुम्हाला माहिती असेल, रियुजेबल रॉकेट्स त्यांनी बनवले. माहिती आहे ना? रॉकेट वर गेलं की लॉन्चर परत रिटर्न आला पाहिजे, रिटर्न पण आलं पाहिजे. ऐकलं का? हे कोणी आणले आयडिया? कोणी आणली? एलॉन मस्क.
मग एलॉन मस्क जर एवढं डोकं लावत असेल तर मग या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे काय कोडिंग आहे. मग कोडिंगचाच विचार जर सगळे लोक करत असेल तर आपल्याला काय शिकायला पाहिजे, कोडिंगचं नॉलेज आपल्याला माहिती पाहिजे.